हा बोल ना भाई. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, मी अंकुश ब्लॉगर आणि मी करतो मराठीमध्ये ब्लॉगिंग आणि मी महाराष्ट्रातून बोलत आहे. तर मित्रांनो, मी आता आलो वावरात. ही गाडी लावली इथं. इकडे जात नाही आपल्याला. काकाचं सोंगणं चालू वाटते. सायकलला दिसून आल्या 2-3. चला दाखवतो तुम्हाला सोयाबीन किती घालन किती नाही. तर मित्रांनो, काकानं सांगितले वाटते गावातलेच मजूर, गावातले दिसून आले, सायकला गिकला दिसून आले म्हणजे गावातलेच आहे. चला दाखवतो तुम्हाला. चलो. काका तूर मस्त आहे. माही तूर उकडा लागते, आता पाळा लागते तूर मले. काकाची तूर, काका सोयाबीन. आता गंजी लावून राहिले ते. म्हटलं लावा तुम्ही गंजी. ती आता वडकीचाच निघाला एक रोशन. सरेच वडकीचे आहे म्हणा, पण रोशन चांगला वडकीचा आपले. आता हे सोयाबीन हिरवत दिसून आलं. जेव्हा येतो तेव्हा हिरवत दिसते सोयाबीन. काय करा, सोयाबीन हेच नाही समजून आलं. मी काय कट्टर मारावं का तणनाशक मारावं का काय मारावं का राऊंडअप मारावं काही समजून नाही राहिलं. हिरवाचं सोयाबीन, पत्ते हिरवे आहे आणि सोयाबीन बी हिरवा आहे. काय कामाची गोष्ट आहे बा. हे पाहिजे हिरवा कच्चा आहे एकदम. अजून किती दिवस कधी काय मत. जरासं हडकल्यावर मग फवारा मारून द्या म्हटलं. राऊंडअप मारून घ्या. हे बा तूर इकडली तूर आहेच नाही. मित्रांनो, आता जातो घरी. जरासं उपाळ वापड केलं आणि आता जातो घरी. मी घरापाशी बसल्या महालक्ष्मी आहे तिथं करायला कोण नाही तर जाऊ लागतं, करू लागतो जरासं. आणि मला मंदिरात जाणं आहे ना. आंघोळ गिंघोळ करतो, फ्रेश होतो आणि महालक्ष्मी पाहायला घाल जातो. मग दाखवतो तुम्हाला महालक्ष्मी किती मस्त डेकोरेशन केलं ते दाखवतो. घरी चाललो होतो. आता हे टप्पर तुटलं गाडीचं, पाहू शकता तुम्ही. हे पुरी शीट खोला लागली पाण्यासाठी. हे खोला लागतं. आता हे तुटलं. हे पाहू शकता तुटलं तुम्ही. हे अटकली ना गाडी इथं. हे काडी फसली होती साली. रोडवरच बंद पडली. मित्रांनो, काढायचे प्रयत्न केले पण निघालं नाही ते. थकलो मी आखरी. आता म्हटलं जाऊ द्या, जसं तर लावून टाका. मग आता जातो घरी मी. हे पा नोट इकून लावले, बेंड झालं ते. आणि इकून दुसरी घरी. ह्या आई पोंग्या कसे जास्ती कामं राहिली. दिवाळी आली चढी. आता झाली आंघोळ आणि आता जातो मंदिरात. गडू चलो. इथं बसते महालक्ष्मी आपल्या घरासमोर. कामवाली बाई काम करू आली. आमच्या गावाचं एकमेव मंदिर महादेवाचं, पाहू शकता तुम्ही. महादेवाचं मंदिर. जय श्री महाकाल. मित्रांनो, आता आलो मंदिरातून महादेवाचे. आता दाखवतो तुम्हाला महालक्ष्मी. 50 तोला घेतला घरून आणि आता दाखवतो तुम्हाला महालक्ष्मी अगरबत्तीचा बोलावण्यासाठी घेतले 50 तोला. चलो. आता घेतला 4-in-1 महालक्ष्मी. अरुण भाऊ बी आहे. भाऊ इकडे उजवी पडते स्वयंपाकाची. महालक्ष्मी. पाय लागून आता करतो नाश्ता. ही मेरी मम्मी नाश्ता करतो आता. अत्तरवाला आ जा. नाश्ता करता क्या? आंब्या डाकू आणायला लागते आपल्याला. आंब्या डाकू आणायला लागते काय आम्हाला. नाश्ता करून जाणार आम्हाला अत्तरासोबत. आंब्या डाकू आणायला जावं लागते. केळीचे पानं घ्यायला आलतो. आता आलो वावरात. हे बघू शकता तुम्ही केळीचे पान. आणि हा नॅशनल हायवे 500-600च्या स्पीडनं चालते गाड्या आमची इथं. तर बिल्डर गाडी बाकी किती स्पीडनं चालली. 700च्या स्पीडनं गाडी आहे. बड़ा हरामी हो बेटा. चला आता तोडतो मी केळीचे पानं. आता केळीचे पान झाले आता तोडून. आता जवळ झाले केळीचे पानं. आणि आता निघतो आम्ही. हे गाडी आता निघतो आम्ही आंब्या डाकू आणाले. आंब्याच्या डाकू राहिल्या गाईस अजून आणायच्या. आमचा गाव जवळ आहे इथून. तर मित्रांनो, आता आलतो आम्ही आंब्याच्या डाकू आले. हे झाडं बघू शकता किती मोठे मोठे आहे. सुधीर भोले आवाज सुधीर बोने वाटते. आणि विहिरीत आहे मछली. हे पा मच्छली किती मोठी आहे.
अरे ये बापरे, स्नॅप निकाल रहा. इथं हात नव्हता पुरत तर मग दुसऱ्या वावरात आलो तर हे उच्ची आहे. काकाला आवाज देणार, काकाही नाही ते पाणी चालू आहे तिकडे बघा. इथले आपल्या तुरीला पाणी चालू आहे. बगीचा मस्त लावला काकानं. हे आंब्याचं झाड, पण काय करू आता, काका आवाज देऊन नाही राहिले. काकाला आवाज द्यायला तर काका आवाज देऊन नाही राहिले. कोणाचं नाही वावर, रिक्सी काम आहे ना भैया. अब क्या करते, कुआ देख लो या काय कुएंच द्यायला आम्हाला. मित्रांनो आता झाले आमच्या डाकोळ्या घेऊन. हे बावतराजवळ दिल्या डाकोळ्या. आता जातो आम्ही घरी. चलो, हा मदापूर रोड चालला इकडे. आलो कोणता कंटेंट करू कोणता नाही. बसला आहे एका जागी, सांगून नाही राहिला. माणूस नाही आमचं, काय करू राहिले काय माहिती. सेटअप, माइक, बाइक, ये हमारे गांव का रोड. और इधर के देख लो. आणि या खंडाऱ्यात साप निघालता काल, दाखवत तुम्हाला. हे बघू शकता रोड, आणि समोर मेन चौक आहे. चलो चला तर बनवतो आम्ही कंटेन. एखादा बनवतो. ये देख लो, झंडे लगा रे उसके घर का पास तो आहे. आणि आमची कंप्लेंट, या घरातली कंप्लेंट, साप निघालतं त्या दिवशी. कंप्लेंट करू राहिलो आम्ही. पुरा दरवाजा पडा लागला. आणि हे झंडे लावून त्याच्या घरचा वास्तू झाला होता. हे पाहू शकता तुम्ही, दाखवत तुम्हाला मी. पुरा दरवाजा पडला त्या दिवशी, आणि साप होता इथं. मित्रांनो हे पुरं पडा लागलं. गावात पाहू शकता तुम्ही. खंडारा त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा. आणि खंडारा पहा म्हणा तुमचं आलं झाड पाडलं. हे पुढचं घर, ते समोरचं अत्राचं घर, आणि खंडारा. हे खंडारा एक पाळा लागते आणि हे खंडारा एक पाळा लागते. इथं साप होता, इथून पकडून नेला. चला तर तक्रार करू राहिला. ज्योष्णाबाई, झेंडे लगा रे दोनों. आणि हे अथर्वाचं घर समोरचं, हा अथर्व. आणि विहिरीत भीत पडली त्या दिवशी, त्यांनी म्हटलं त्यांनी जा, आले नाही. बाबू 12 वर्ष आले महाराज. आळंदीच्या ज्ञानी स्वराला शूट करत होतो महाराज आले. दान पुन पांडुरंगाच्या नावानं, आबासाहेबाचं केलं दान, हरिनामाचं ऐकावा गुण. आता झाला सेटअप उभा आमचा. हे बघू शकता सेटअप उभा झाला. ईश्वरदाचा मोबाईल घेतला होता, आणि हा माझा मोबाईल, आणि हा अथर्वचा मोबाईल. आता काढतो आम्ही सेटअप, म्हणजे व्हिडिओ काढतो आम्ही, शूट करतो. चला तर दाखवतो तुम्हाला व्हिडिओ. हा बोल ना भाई. अथर्वचं शूट झाला करून. आता जाते अथर्व आपले पेपरले जाते अथर्व आता. आणि चला दाखवतो तुम्हाला आमच्या इकडला स्वयंपाक चालू आहे. महालक्ष्मीचा स्वयंपाक चालू आहे. बघू शकता महालक्ष्मीचा स्वयंपाक चालू आहे. अरुण स्पेशल आचारी बोलावलेले आहे. आणि हे आमचे बाप्पूच आहे. स्पेशल म्हणजे आमचे बाप्पू वांग्याची भाजी. आज महालक्ष्मीचं जेवण आहे रात्री. बाप्पू आमचे, आणि आचारी अरुण. बाप्पूच्या हातानं भाजी होऊन राहिली आज. तर मित्रांनो आत्ताच उठलो मी जस्ट झोपेतून. आता वाजले 5:30, 5:15 5:30 झाले. आता मी जातो थोडं बाहेर, रिलॅक्स होतो, आणि दाखवतो तुम्हाला मी महालक्ष्मीचा माहोल. ठीक आहे. बस स्टॉपवर आलो तो बसाले. हे बा बस स्टॉप, इथं आलो तो बसाले. रुपये आता गेला वावरात. तिथं वावरात गेला. थांब म्हणते येतो म्हणते मी 5 मिनिटात. म्हटलं लवकर मामा कसं करू, पैसे आले नाही अजून. तुम्ही म्हणा पैसे येते म्हणे लवकरच. दिवाळी जवळ आली, 5-6 दिवसावर दिवाळी आहे, 10-15 दिवसावर दिवाळी आहे. आणि दिवाळी जवळ आली, पैसे आले नाही. देवा मामा लवकर पैसे पाठवा. हे बा 2 नमुने आमचे, गाडी वावरात घेऊन गेले. सोयाबीन आले नाही. देवा मामा लवकर पैसे पाठवा. कसं करा कसं नाही म्हणू नका सांगू. ते पैसे आले पाहिजे आता. 8 दिवसात नाही, 5-6 दिवसात पैसे आले पाहिजे. देवा मामा ऐकून घ्या. आताच सांगून राहिलो मी. आता जेवण झालं आणि देवीचे पाय लागायला. हे बघू शकता सोमवार. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब आणि शेअर करून ठेवा. चला भेटू. जय महाराष्ट्र.